नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर मी आज ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे। तर त्याच्यासाठी हे बघा, हे ब्लाऊजची जी उंची आहे 17 इंच आहे आणि मी गळारुंदी जी घेतली आहे तर गळारुंदी 2.25 घेतली आहे आणि खालच्या साईडना 3 घेतली आहे आणि गळ्याची जी उंची आहे ती 12.5 इंच घेतलेली आहे। तर हा असा पंचकोनी आकारामध्ये आपण हा गळ्याची डिझाईन बनवणार आहोत। कॅनव्हास पेपर नाही वापरला आहे, मी डायरेक्ट कपड्यावरतीच कट केलेला आहे। आता कपड्याच्या वरतून अस्तर ठेवायचं आणि अस्तर ठेवून वरतून त्याला टिप मारून घ्यायची, कारण आपण लेसपासून डिझाईन बनवणार आहोत आणि साडीचा पण आपला काठ आपण यूज करणार आहोत। काठापदराची साडी आहे ही, त्याच्यामुळे साडीमधला पण काठ जो आहे तर तो आपण ह्या डिझाईनसाठी यूज करणार आहोत। छोटा म्हणजे काठाची जी साईज आहे तर ती छोटी आहे, त्याच्यामुळे आपल्याला छोट्याची पण डिझाईन बनवायची आहे। तर ही अशी मी डिझाईन बनवू लागले। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा कशी वाटते ही डिझाईन ते। व्यवस्थित कपडा हे धरायचा, सरकू द्यायचा नाही। जे इथं कॉर्नर जे असतात तिथे मी अशी कैची मारून घेतली आणि अशी क्रॉसमध्ये कैची मारली ना तर लवकर पलाटल्या जातं, कारण की कपडा आपल्याला मध्ये अस्तर जे आहे वरतून आपण अस्तर ठेवलेलं आहे ते अस्तर आपल्याला मध्ये टाकायचं आहे। तर त्याच्यामुळे आपण अशी क्रॉसमध्ये हे केलं ना, कैची मारली ना तर ते व्यवस्थित पलाटलं जातं। हे बघा, आता आपलं अस्तर आपण पलटून घेतलं आणि आता वरच्या साईडनं आपण त्याला अशी वरतून एक दाबटीप आपल्याला टाकायची आहे आणि कैची लागणार नाही त्याची पण काळजी घ्यायची, नाहीतर मग थोडीशी कैची जर आपल्या कैचीचा नोक जर लागले गेला, टोकाच्या साईडनं जर कैची लागले गेली तर मग हे होतं की, कारण की मग गळा परत पसरट गळा होतो। त्याच्यामुळे व्यवस्थित हे करतानाच व्यवस्थित लक्षपूर्वक काळजीपूर्वक करायचं। आता वरच्या साईडनं अशी त्याला वरतून अशी दाबटीप टाकून घ्यायची की जेणेकरून आतलं अस्तर जे आहे ते अस्तर वरती यायला नको आणि वरच्या साईडनं ते अस्तर दिसायला पण नको म्हणून। तुम्ही कॅनव्हासवर काढी ना तरी पण ही छान येते ही डिझाईन, पण मी कॅनव्हास पेपर नाही वापरला, कारण की माझ्याकडचा कॅनव्हास पेपर संपलेला होता म्हणून मी कॅनव्हास पेपर वापरला नाही। नंतर कॅनव्हास पेपर वापरल्यानंतर डिझाईनचे म्हणजे आकार पण एकदम व्यवस्थित येतो। आता सगळ्या साईडने ब्लाऊजला अशी टिप मारून घ्यायची, म्हणजे सरकणार पण नाही आहे। आणि आपल्याला जेव्हा आपण शिवतो ब्लाऊज तेव्हा मी पूर्ण अस्तर पण मेन कपडा जो आहे त्याला अस्तर जॉईंट करून घेते। जॉईंट केल्यामुळं सरकत पण नाही आहे आणि व्यवस्थित आपलं जे माप आहे ते हे होऊन जातं। नाहीतर आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा कपडा आपल्याकडून सटकण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं असं अगोदरच पूर्ण साईडनं असा अस्तर जे आपलं ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो असा जॉईंट करून घ्यायचा। सगळ्या साईडनं मी असा जॉईंट करून घेतला आणि जो का आपला कुठं एक्स्ट्राचा कपडा वगैरे असेल तर मग एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे। त्याच्यामधनं जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा। व्यवस्थित बघायचं गळ्याचा आकार वगैरे व्यवस्थित आला आहे का। आता त्याच्या मध्यभागी मी एक अशी छोटीशी चॉकनं अशी एक लाईन आखून घेतली आणि हे बघा, आपला जो साडीमधला काठ जो आहे ना तो छोटा आहे, तर त्याला अशी टिप मारून घ्यायची दोन्ही साईडना। हे बघा, आपली आता टिप पण मारून झालेली आहे।
आता इथं असा काठ ठेवून त्याच्यावरतून टिप मारून घ्यायची. म्हणजे काठ पण छोटा आहे आणि म्हणजे डिझाईन पण आपल्याला त्याच्यामध्ये डिझाईन बनवायची आहे. त्याच्यामुळे मी अशी डिझाईन बनवली की आपला काठाचा पण उपयोग होईल आणि डिझाईन पण छान वाटेल. आणि हा छोटाच काठ जो आहे तो पाठीवरती होता, बॅक साईडलाच खाली याच्यावरती कमरेवरची तिथं काठ येणार होता हा, पण मग मी तिथं न लावता असं त्याचा यूज केला. काठ लावल्यामुळं काय झालं की गळ्याचा आकार पण एकदम व्यवस्थित आला. हे बघा, आता त्याच्या खाली पण मी असं 1 इंच सोडून दिलं आणि 1 इंचानंतर परत 1-1.5 इंच सोडलं आणि त्याच्यानंतर परत मी असं तिथं पण आता ही उरलेली जी लेस आहे, म्हणजे हे जे उरलेला जे आपला कपडा आहे काठ जो साडीचा, तर तो इथं असा जॉईंट करायचा. असं व्यवस्थित त्याचं असं माप घेऊन जॉईंट करायचा. कारण की वरती आपण जो काठ लावला तेवढा हा काठ पुरणार नव्हता, म्हणून मी असा छोट्या साईजमध्येच तो लावला आहे. असा ठेवून बघायचा व्यवस्थित पुरतो का, डिझाईन पण आपल्या डिझाईनला पण आकार व्यवस्थित येईल का. बघा, असं बघून घ्यायचं आपल्याला कुठपर्यंत आपल्याला हा काठ घ्यायचा, की जेणेकरून मग ते डिझाईन पण आपल्याला छान वाटेल. असं 1.5 इंचाच्या अंतरावरती घेतला आहे मी खाली तो काठ लावण्यासाठी, कारण अंदाजानच घेतला. त्याला अशी डबल टिप टाकून घ्यायची, म्हणजे खालच्या साईडनं पण एक वेळेस टिप टाकायची. तर लगेच पाठीवरचे टक्स जे आहे पाठीवरचे टक्स जे आहे तर ते पण लेस लावण्याच्या अगोदर मारून घ्यायचे, कारण मग नंतर आपण लेस लावल्यानंतर ते व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळं अगोदरच आपण टक्स मारले की मग वरतून आपल्याला लेस पण जॉईंट करता येते. खालची कमरेची जी पट्टी आहे ती पट्टी पण लगेच लावून घ्यायची, म्हणजे पूर्ण ब्लाऊज रेडी करून घ्यायचा आणि मग नंतर वरतून लेस लावायची. अशी फोल्ड करून घेतली मी ती पट्टीमध्ये. वरतून पण त्याला एक दाब टाकली, कारण की मी हात शिलाई करणार नाही त्याला. आता आपल्याला लेस लावायची आहे, तर त्या लेससाठी म्हणजे लेसवरती धागा पण मॅचिंग पाहिजे, नाहीतर आपण जो आहे त्यांना जर लावलं तर मग वरतून धागा दिसतो. कारण मी याला गोल्डन कलरची लेस यूज करणार आहे, त्याच्यामुळं आपल्याला वरती धागा पण मी तसा गोल्डन कलरमध्येच लावला. खालच्या साईडनं जो आहे तो ठेवला तरी पण चालतो, पण वरच्या साईडनं गोल्डन कलरचा धागा घेतला आहे. असा वेगळा काहीतरी आकार होऊन गेला, पण असं वेगळं काहीतरी डिझाईन बनवलं तर छान पण वाटतं. आणि इकडं खाली न घेता मी त्याच्यामधूनच अलीकडच्या साईडनं अशी वळवून घेतली बघा लेस.
जो काठाचा जो थोडेसे कोपरे जे बाहेर आलेले असतात तर त्याच्यावर ते पण मी असे कट करून घेतले, जेणेकरून की आपण लेस लावल्यानंतर ते बाहेर दिसायला नको. तुम्ही याला डबल लेस लावली तरी पण चालते, पण मी डबल नाही लावली, मी सिंगलच लावू लागले. नाहीतर ही जी लेस लावली याच्या बाजूने अर्धा इंच आणखीन सोडून लेस लावली ना तरी पण डिझाईन छान वाटतं. पण हा कस्टमरचा ब्लाऊज होता, कारण की त्यांना जास्त लेस वगैरे नाही म्हटल्या, त्या जादा लेस लावू नका असं बोलल्या होत्या. पण मग मी म्हटलं काठाची डिझाईन केली तर गोल्डन कलरचीच आहे, मॅच होती ती त्याच्यावरती, म्हणून मी त्याला लेस लावली. ही अशी डिझाईन तुम्हाला नुसती लेसची जरी बनवायची असली तरी पण छान वाटते लेसचाच यूज करून. कारण जर सासा साडीमध्ये जर असा काठाचा जर कपडा नसेल तर तेव्हा तुम्ही अशी नुसती लेस जरी लावली ना तरी पण छान वाटतं. वेगळं काहीतरी डिझाईन होतं याचं. हे बघा किती छान डिझाईन झालं, आणि त्यांना नॉट नको आहे त्याच्यामुळे मी त्याला नॉट काही लावणार नाही आहे. त्याच्यामध्ये एखादा आपल्याकडे जर पॅच वगैरे काही असेल तर असं पॅच लावून द्यायचं. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा, आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर